नमो बुद्धाय. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आज आपण बघत आहोत देश विदेशात जगभरामध्ये बुद्धांना स्वीकारलं जात आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेसारख्या महान देशाने, जो देश कोणत्या धर्माला मानत नाही, ख्रिश्चन धर्माशिवाय, येशू ख्रिस्ताशिवाय तो कोणत्याही धर्माला मानत नाही, त्या देशाने सुद्धा देशातील जगातील ताकदवर देश येतो, सगळ्यात ताकदवर देश आताच्या काळातला म्हणजेच अमेरिका. त्या अमेरिकासारख्या देशाने बुद्धांना स्वीकारलं. पण आपला भारत देश, ज्या देशामधला बुद्धांचा जन्म आहे, ज्या देशामध्ये बुद्धांचं निर्माण झालं आहे, ज्या देशामध्ये बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे, तो देश बुद्धांना नाकारतो. कारण का? बुद्ध हा अंधश्रद्धा नाकारतो, बुद्ध हे कर्मकांड नाकारतात, बुद्ध हे सत्याला स्वीकारतात. बुद्ध बोलतात सत्य कधीच लपू शकत नाही, ते म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य हे कधीच लपवता येत नाही. खोटं तुम्ही कितीही लपवाल, पण सत्य तुम्ही कितीही प्रयत्न करा लपवायचा, ते कधीच लपत नाही. बुद्ध हे सत्याचे तारणहार होते, त्यांना सत्याने जायची इच्छा होती. मला मित्रांनो सर्दी झाली म्हणून तसा आवाज येतोय, समजून घ्या. तर बुद्धांना भारत देश हा कधी स्वीकारेल हे काहीच आयडिया नाही मित्रांनो. पण भारत देशातले नेते मंडळी, हिरो हिरोईन किंवा उद्योगपती म्हणा, कोणीही म्हणा, विदेशात जाऊन काय सांगतात माहिती आहे का? आम्ही बुद्धांच्या कंट्रीतून आलो आहे, बुद्धांच्या देशातून आलो आहे, लॉर्ड बुद्धा इन माय कंट्री, असं मोठमोठ्याने अभिमानाने भाषण देतात. पण त्यांच्या देशात आल्यावर, भारत देशामध्ये आल्यावर कसं असते? हा धर्म, हा देव, तो देव, माझं कोणत्याही देवाच्या विरोधात बोलायचं नाही मला. पण मी सांगतोय, जो बुद्ध या देशातला आहे त्या बुद्धांना तुम्ही नाकारता का? तुम्ही माना ना, तुमचे देवी देखील माना. हा देश सगळ्या जाती धर्माने बनलेला आहे. मी सांगत नाही की मी फक्त बुद्धांनाच माना, असं नाही, तुमचेही धर्म माना, पण बुद्धांना नाकारू नका, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि नीता अंबानी यांचं भाषण ऐका मित्रांनो. नीता अंबानी बाहेर देशामध्ये जाऊन काय सांगतात ते नीट ऐका. व्हिडिओ देतो तुम्हाला बाजूला. Good evening, Namaskar. I come from India, the land of Buddha. The teachings of Buddha are entwined with Indian ethos and continue to shape global thought. Small Buddhist prayer that we can say on behalf of all of us and the entire humanity. Buddham Sharanam Gacchami. May the light of Buddha enlighten the world and all of us. ऐकलं का मित्रांनो? काय बोलताय नीता अंबानी? बाहेर देशात जाऊन बुद्धांना बोलतात की मी त्यांच्या देशातून आले, म्हणजे लोकांना सांगताय की मी बुद्धांच्या देशातून आले. परत त्रिशरण पंचशील देखील त्यांना बोलून दाखवत आहे, बुद्धं शरणं गच्छामी. मित्रांनो, हे लोक बाहेर जाऊन तर सांगतातच आम्ही बुद्धाच्या देशातून आलो आहेत, पण बाहेर देशातील कोणताही नागरिक येऊ द्या, सेलिब्रिटी येऊ द्या, नेता येऊ द्या, कोणीही येऊ द्या, त्यांना प्रथम बुद्धांचा देश म्हणून त्यांना बोलवलं जातं. आणि ते आल्यानंतर त्यांना फोटो दिला जातो किंवा त्यांना सांगितलं जातं किंवा त्यांना कोणत्या विहारामध्ये नेलं जातं. तर पाहू शकता मित्रांनो, मेस्सी आला होता, जो अर्जेंटिनाचा फुटबॉलर आहे, तो भारत देशामध्ये आला होता. तर त्याला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बुद्धांचा फोटो दिला होता, जो अजिंठा लेणीमधला आहे. तुम्ही पाहू शकता, पूर्ण जग बुद्धांच्या नावाने ओळखते आपल्या भारत देशाला, बाकी कोणामुळेही नाही. पाहू शकता. आणि हेच लोक भारतामध्ये आल्यावर कसा जातीवाद निर्माण करतात ते तुम्ही पाहूच शकता. मी म्हणत नाही की तुम्ही इतर धर्मांना मानू नका, सगळे धर्म समभाव हा भारत देश आहे. कारण भारत देशामध्ये लोकशाही आहे, बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिली, सगळ्या जाती धर्माला एकत्र ठेवलं आहे. 4 ते 5 हजार जाती आहेत, त्या जातीला एका चौकटीमध्ये बांधून ठेवलं आहे. आणि कुठल्या जातीला हानी पोहोचणार नाही एवढी त्यांना सुरक्षा दिली, एवढे त्यांना कलम लिहून दिलेत की कोणीही कोणाच्या जातीच्या विरोधात बोलू शकत नाही, कोणीही कोणाला शिव्या देऊ शकत नाही, सगळे आपल्या आपल्या जाती धर्माचा सन्मान करू शकतात, असं त्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही कुठल्या जातीचे ते मायने नाही, तुम्हाला कोणत्या जातीचं आहे ते तुम्ही जाऊ शकता, कारण हे अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेत. आणि बाहेर देशात जाऊन बघा मित्रांनो, उत्तर कोरिया का दक्षिण कोरिया आहे, तिकडे किम जॉंग उन, तसे कायदे जर भारतात आले ना, जगणं मुश्किल होईल. जो मंत्री तो बोलेन तेच करावं लागेल तुम्हाला, पण तसं भारतात नाही आहे. काही जण भारतामध्ये बाबासाहेबांना देखील स्वीकारत नाही, ज्यांनी एवढी मोठी लोकशाही दिली, आणि बुद्धांना स्वीकारायला तयार नाहीत, ज्यांचं नाव जगभरामध्ये आहे. त्यांना आजच्या काळात
मोठमोठे देश स्वीकारत आहेत. सगळे देश बुद्धांच्या भंतेंना, जे बुद्धांचे पाईक आहेत त्यांना आपल्या आपल्या देशामध्ये बोलवत आहे आणि त्यांच्या मिरवणुका काढत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहेत, मी तुम्हाला दाखवतच आहे, पाहू शकता. हा सन्मान आपल्या देशातही भेटणं फार गरजेचं आहे. एवढंच मी आपल्या देशातील जनतेला सांगू इच्छितो. आणि एक मित्रांनो, नरेंद्र मोदी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान यांचं देखील भाषण आहे का, हे देखील बुद्धांच्या नावावर भाषण देतात. बुद्ध का ज्ञान, उनका दिखाया मार्ग पूरी मानवता का है और कालातीत है. चांगली गोष्ट आहे. बुद्धांना स्वीकारताय, हळूहळू का होईना पण स्वीकारणं चालू आहे. तसंच पूर्ण देशाने देखील स्वीकारावा एवढीच मी विनंती करतो. बुद्ध हा सगळ्यांचे आहेत. बुद्धांनी शांतीचा मार्ग दिलेला आहे. जर बुद्धांना स्वीकारेल ना तर हा जग कुठं क्रांती करेल ना हे कोणालाच माहिती नाही पडणार. जापानने बुद्धांना स्वीकारलं. जापान तर आधीपासूनच स्वीकारतोय बुद्धांना. आज बघा जगावर राज्य करतो. टेक्नॉलॉजीमध्ये कोणी टक्कर देऊ शकत नाही जापानला. जापानच नाही तर थायलंड, नागालँड, जेवढे असे अर्ध्याहून जास्त जगातले अर्ध्याहून जास्त देश हे बुद्धांना स्वीकारतात. आणि त्या देशामध्ये जाऊन बघा मित्रांनो, देशाची हालत कशी आहे आणि आपल्या देशाची हालत बघा कशी आहे. ज्या देशामध्ये बुद्ध जन्माला आले त्या देशाची हालत बघा, आणि ज्या देशामध्ये बुद्धाचं काहीच नामोनिशाण नाही त्या देशामध्ये जाऊन बघा. फक्त तिथं बुद्धांना मानतात. त्या देशामध्ये जाऊन बघा कसे टॉपला आहेत. जनरल नॉलेजमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, हा प्रत्येक गोष्टीमध्ये टॉपला आहेत. आणि आपला भारत देश अंधश्रद्धेमध्ये, श्रद्धा ठेवावी माणसाने देवावर, प्रत्येक देवावर श्रद्धा ठेवावी, पण अंधश्रद्धा नाही ठेवावी, जातीवाद नाही ठेवावा, सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा. हाच बुद्ध धम्म स्वीकारतो. आणि बुद्ध धम्म जर जगभर पसरला तर युद्धाची वेळच येणार नाही ना. प्रथम आणि दुसरे युद्ध झालं त्याचं कारण माणसाचा अहंकार. जर माणसाने बुद्धांना स्वीकारलं तर तो अहंकार नष्ट होईल, नाहीसा होऊन जाईल. त्यांच्या मनामध्ये बुद्धच, बाकी कोणीच नाही. फक्त आणि फक्त शांतीचा मार्ग राहणार. मग सगळे जग हा आनंदाने जगणार. ना परमाणु बॉम्ब, ना अणुबॉम्ब, ना टाईम बॉम्ब, कोणत्याच बॉम्बची आपल्याला गरज लागणार नाही. आणि कोणत्याच देशाच्या बॉर्डरवर सैनिकांना ठेवण्याची गरज लागणार नाही. आपण जगाला पुढे नेऊ शकतो जर बुद्धांना आपण स्वीकारलं तर. बुद्धांबद्दल बोलण्यासाठी खूप सारे, पण एवढंच मी सांगू इच्छितो की जगाने बुद्धांना स्वीकारलं आहे, जग स्वीकारत आहे, तर आपणही बुद्धांना स्वीकारलं पाहिजे. एवढंच मी आपल्या भारत देशातील जनतेला, प्रत्येक जाती धर्मातले लोकांना मी सांगू इच्छितो की बुद्धांना स्वीकारा. बुद्ध हे कोणत्याही जातीय धर्माचे नाही येते. बुद्ध हे भारताचे आहेत, भारतातले नागरिक होते. बाबासाहेबही देखील कोणत्याही जाती धर्माचे नाहीत. ते प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहेत. ते स्वतः बोलले की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. म्हणून या दोन महापुरुषांना अजिबात अपमानित करू नका. त्या महापुरुषांमुळे तुम्हाला ओळखलं जातं. जर ते महापुरुष देशात नसते तर तुम्हाला कुत्र्याने देखील मानसन्मान दिला नसता, असं बोलावं लागते मला. आणि जे आहे ते आहे. म्हणून त्या महामानवांना, बाबासाहेबांना, गौतम बुद्धांना आणि जेवढे महापुरुष आपल्या देशात होऊन गेलेत आणि त्यांची क्रांती आत्ताही आपल्या देशामध्ये चालू आहे, त्या महापुरुषांना कधीच बैमान होऊ नका. त्या महापुरुषांना माना. एवढंच त्यांच्या विचारांवर चालवा, तरच आपला देश हा प्रगतीपथावर जाईल. तुमच्या देवांनाही माना. मी देवांच्या विरोधात बोललोच नाही. सगळ्यांना माना, देवांना माना, बुद्धांना माना, बाबासाहेबांना माना, महापुरुषांना माना, पण माना. एवढंच मी सांगू इच्छितो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही कळू द्या की जग कसं बुद्धांना स्वीकारत आहे, तसंच आपल्यालाही स्वीकारण्याची फार फार गरज आहे बुद्धांना. एवढंच मी सांगू इच्छितो. चला, नमो बुद्धाय. जय भीम, जय बहुजन, जय भारत, जय संविधान. चला, बाय.